स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी। हॅलो, आवाज येतो? येतो सगळ्यांना व्यवस्थित? नाही? वेळेचं बंधन आहे आणि थोडी मध्ये लाईट गेल्यामुळं थोडा वेळ झाला दिलगिरी आयोजकांचे होते। कार्यक्रम शॉर्टकट अजून घड्याळ लावायचा हातापासून लावा लगेच, सगळ्यांच्या हातात आहे, मोबाईल आहे, अर्ध्या तासात बाजी करतो, बघा कशी। दयेचा सागर तू, कृपेची आस आहे, अरे तुझ्याच मुळे या देहात श्वास मग विनंती माझी, ही विनंती माझी तुला विकास आहे, कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे। कलेचा स्वामी त्या गणरायाला सर्वप्रथम दिवार अभिवादन करून या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या मुंबईची मुंबादेवी आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी माझ्या वापरसिक प्रेक्षकांना
शाहीर सचिन कदम, मुक्काम साटव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा श्री हनुमान नाच मंडळ चिंचघर मेटकरवाडी यांच्या वतीनं माझ्या माईबापांना विलंबाअभावी पुन्हा एक वार मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आवाज येतोय का? पुन्हा एकदा विचारतो. कालच्या एका कार्यक्रमात मी गेलो होतो. सिंगल आवाज असा येतो, पण जेव्हा हे वाद्य संगीत सगळे चालू होता त्यानंतर मागं शब्द कळत नाही. आवर्जून एखादा दर्दी असेल, गर्दी म्हटला, त्याने जरूर येऊन सांगायचं, बुवा आवाज शब्द स्पष्ट ऐकायला येत नाही. चालेल, सांगितलं तरी आवर्जून सांगतोय. म्हणून सुरुवात करतो कार्यक्रमाची. वेळाअभावी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सिद्धिविनायक कलामंच, दिवा सन्मान्य दादा विनायक दादा सावंत आणि सुहास दादा मालक आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने आजचा हा ठिकाणी शक्तितुल्याचा महामुकाबला साजरा होतो, साकार होतो, संपन्न होतोय. आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार आहात. जेवढे का असतील तेवढे, जेवढे उपस्थित आहेत तेवढे असं होतं. सर्वांना या मानाचा मुजरा माझ्या मायबापांना केलेलाच आहे. आयोजकांना यांना लाख लाख धन्यवाद देतो. ही सेवेची संधी त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि मी माझ्या अनेक कार्यक्रमात सांगत असतो, आजचा दिवस उद्या नाही, पण या संधीचं सोनं करण्याचाच माझा प्रयत्न निश्चितपणे असेल. कार्यक्रम जास्त वेळ घेता, वेळ ऑलरेडी भरपूर झालेला आहे, खूप वेळ झालेला आहे आणि म्हणून मला तुमच्यापर्यंत जे पोचवायचं आहे थोडक्यात स्तवनाच्या माध्यमातून तुमच्या चरणावर ठेवतोय. स्तवन म्हणायचं आहे का? इको कमी कर, त्यांना जाऊ द्या थोडंसं, जरा कमी केला तरी चालेल. आणि यांना मला 20 वर ठेवलं, त्यांना 19 वर ठेवलं. थोडा वेळ स्तवन होईपर्यंत. लेखक, कवी, गायक, शाहीर मंडळी, समाजसेवक, पत्रकार, माझा शेतकरी राजा सुद्धा या गर्दीमध्ये उपस्थित आहे. म्हणायचं आहे काय? लक्ष असतं. हे कार्यक्रम झालाय, गाणी सगळी यूट्यूबला व्हायरल आहे आणि या यूट्यूबवाल्यांमुळं आयोजकांचा धंदा काही दिवसात बंद होणार आहे. मस्करीत घेऊ नका विषय. प्रेक्षक कार्यक्रमाला तुमच्यामुळे येत नाही. 200 रुपयात तिकीट कोण काढून येणार हो? जर फुकट बारी दुसऱ्या दिवशी सकाळी बघायला मिळते, कोण तिकीट काढून येणार? जरा बी सिरियस. म्हणायचं आहे काय? लक्ष असो. लेखक शाहीर आज गर्दीमध्ये उपस्थित, लेखक शाहीर आणि कलाकार, बरीचशी मित्रमंडळी आहेत. कार्यक्रम जसा पुढे येईल तसे नाव घेतो, वेळेस म्हणून शेरो शायरी आलापी आळवणी आऊ करत राहील नाही, आता तेवढा टाईम नाही. म्हणून लेखक शाहीर आणि कलाकार, समाजसेवक आणि पत्रकार,
पत्रकार मित्र आमचे या ठिकाणी दीपक दादा कारकर आवर्जून या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्याला सुद्धा सन्मान्य दादांना मानाचा मुद्रा पत्रकार आहेत आणि अशी मंडळी बरीचशी आहे. येतोय नाव त्यांची. लेखक शाहीर आणि कलाकार समाजसेवक पत्रकार आणि बळीराजा आणि बळीराजा सर्वांना कामावर जाणारे नोकरदार वर्ग आहे मुंबईमध्ये. बळीराजा शेतकरी वर्ग माझा नाचासाठी आवर्जून मुंबईला येतो. मुंबईतून गावालाही जाणारी लोक आहेत. म्हणून म्हणतो लेखक शाहीर आणि कलाकार समाजसेवक पत्रकार आणि बळीराजा आणि बळीराजा. तुम्हाला जय महाराष्ट्र माझा, तुम्हाला जय महाराष्ट्र माझा. माझ्या कोकणानं दिलेले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक माझ्या कोकणातले, दत्तकर माधुरी दीक्षित माझ्याच कोकणातले, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर माझ्याच कोकणातला. अहो एवढंच नव्हे तर या लोकशाहीने आज आपला देश चालतो ते संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या कोकणातले म्हणून म्हणायचं आहे.
दशावतार तमाशा नाटक दशावतार भजन कवाली लावणीची धार भजन कवाली तमाशा नाटक दशावतार भजन कव्वाली एवढंच नव्हे तर साता समुद्रा पारची जी गोडी आहे ती लावणी माझ्या महाराष्ट्राची आहे म्हणून जय महाराष्ट्र केला. तमाशा नाटक दशावतार भजन कव्वाली लावणीची धार शक्ती तुऱ्याचा नाद हा फार लयच नाद आहे. तरी लाईट गेली तरी लोक जायला मागत नाही म्हणून म्हणून नाही नुसतं म्हणायचं नसा नसा फिरलाय शक्ती तुरा आमच्या शक्ती तुऱ्याचा नादच फार जलता भारूड नमन निसार जलता भारूड जगात माझी लोककला ही जगात माझी लोककला ही चढविते परसादा चढविते परसादा जय महाराष्ट्र माझा तुम्हाला जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा तुम्हाला जय महाराष्ट्र माझा हो लेखक शाहीर ते कलाकार समाजसेवक पत्रकार आणि बळी राजा आणि बळी राजा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा तुम्हाला हा जय महाराष्ट्र माझा श्री गजान गावदेवी बोध शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गुरुवर्य गुणाची दामाजी विष्णू परशुराम जय हनुमान नानाथ मंडळ चिंतनकर वाडीचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा एकांश यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बहारदान पारितोषिक आणि असो म्हणून वेळेचं बंधन आहे.
गणायचं आहे काय लक्षात असू द्या. गणाला सुरुवात नवीन गण तुम्ही कुठेही युट्यूबला ऐकलं नसेल. कारण मित्रांनो मी अनेक वेळा सांगत असं युट्यूब आल्यानंतर माझं मन बऱ्याच वेळा झालं असं बोलत असतो की नका टाकत जाऊ लगेच रे नका टाकत जाऊ. तरी पण काही रे माझ्या मागल्या कालच्या बोल्या त्याच्यामुळं पब्लिक कमी कार्यक्रमांची आवर्जून सांगतो. तुम्ही 15 दिवसांनी 20 दिवसांनी टाका नाही म्हणत, परंतु थोडं कार्यक्रमाचं आता रसिक मायबापांचं सुद्धा आणि आयोजकांचं सगळ्यात महत्त्वाचं थोडेसे दुःख तुम्ही समजून घ्यावं सगळ्यांनी. एवढी विनंती सगळ्यांना. गण गायचं आहे नवीन म्हणायचं आहे काय नवीन करून आपलं काढेल हे काय 1 2 3 4 5 हे सकाळी उठायच्या अजिबात जमणार नाही. असा स्ट्राईक मारणार नाही की आज तुम्हाला आवर्जून सांगतोय तुम्ही व्हिडिओ जरूर बनवा सगळ्यांनी. पण 15 दिवसाला जर कोणी टाकत त्यांचा सुपडा साफ करणार आहे. मी सांगितलं आयोजकांना सांगितलं माझी पुढची वारी व्हायची आत ही वारी येता कामा नये. हा पुढची वारी झाली की मग जरूर टाका बिंदास. गण नवीन लागेल चालच्या चालच्या रेकॉर्ड ब्रेक केला यानं आपण पुढच्या पाठ आहे तुमची मला माहिती आहे. जवा भेटल मित्रांच्या गुन्ह्यात मला एक करा हो गुन्ह्यात. पंढरशेठ फडके वारले बिचारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. गाणं फेमस आहे ज्यानं गायलं ज्यानं लिहिलं आहे त्याची मेहनत आहे. मी काय म्हणायचं आहे मला गाणं विषय आहे. अरे देवात देव तू एकमेव हृदयाच्या हाय तू बक्षीस आलेला आहे. शरशारी कट केले फक्त बक्षीस आहे आवर्जून सांगतो. दादा आमचे दीपक दादा कारकर पत्रकार आहेत आणि मुंबईच्या रंगमंचावर यशस्वी आयोजन कसं करावं कसं करता येईल निश्चितपणे या आयोजनातील एक धुरंधर दीपक दादा कारकर आमचे मित्र या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं महागार पारितोषिक मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे सन्मान्य शाहीर एकनाथजी ठोंबरे रत्नागिरी यांच्याही माध्यमातून 200 रुपयांचं महागार पारितोषिक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेलं आहे. या ठिकाणी माझे मित्र सन्माननीय वरिष्ठ मित्रमंडळी आहेत. कसा कार्यक्रम पुढे जाईल तशी नावं घेतोय. राजू गायकवाड सन्माननीय सुवर्णकार आहेत कलाकार आहेत. निश्चितपणे त्यांची माझी एकदा भेट झाली होती. कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सत्यवंतदादा घाणेकर माझे मित्र गर्दीमध्ये कुठेतरी उपस्थित असतील. बरीचशी मित्रमंडळांची सगळ्यांची ओळख पण करून दिलेली आहे तुम्ही बघताय रोज. आणि आवर्जून ज्यांनी या कार्यक्रमासाठी खास करून याच नव्हे तर माझ्या अनेक कार्यक्रमासाठी या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे आणि आजच्याही सुद्धा कार्यक्रमासाठी तेही नसताना या ठिकाणी त्यांचा आत्मा निश्चितपणे इथं होता. म्हणजे मन सगळं इकडे होतं जरी दुसरीकडे असले तरी. आणि खूप मेहनत घेतलेली आहे या कार्यक्रमासाठी. सन्मान्य दादा आमचे देवात देव तू एकमेव हृदयाच्या हाय तू देवात देव तू एकमेव या हृदयाच्या हाय तू धाव घेना तू बाप्पा क्षणात धाव घेना तू बाप्पा क्षणात आणवितो तुला मीरनात.
शाहीर विकास लांबोरे फॅन क्लब आहे झोंबी आमची 23 तारखेला. विकास बुवा लांबोरे माझे चांगले मित्र आहेत, प्रतिस्पर्धी आहेत. यांच्या चाहते मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा गणासाठी म्हणतात 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. कलाकाराला कलाकाराची जाण असते आणि निश्चितपणे बरे विकास बुवांचे चाहते मंडळ असू द्या, पण कलाकारांची त्यांना जाण आहे. आणि म्हणून जरी प्रतिस्पर्धी शायरांचे चाहते असले तरी या ठिकाणी येऊन बहुमोल मित्रांनो तुमचं खूप मन मोठं आहे. या ठिकाणी तुम्हाला शाहिरी मला समजलं 200 रुपये मिळाले. गवळण गायचे आहे, गवळण वेळाभावी गवळण गायचे म्हणायचं आहे काय बघा. 2 लगेच विषय देणार आहे. मी आज म्हटलं होतं आज दिवस रविवार आहे, खाण्यापिण्याचा दिवस आहे, तरी पण म्हटलं गवळण शाकाहारीच गायची. परंतु शाहीर आवर्जून ऐका म्हणायचं आहे. गवळीला सुरुवात होते, तुम्ही नसाल ऐकला तुमच्या चेल्याचापट्यांना पाठवा म्हणजे जवळ ऐकायला. आवर्जून सांगतो, काल मी आवर्जून कार्यक्रम शाहीर संदीप मोरे आणि देवेंद्र झिमन, शाहीर संदीप मोरे उपस्थित आहे, झिमन बुवा सुद्धा आज जोडीला आहेत माझ्या. मी आवर्जून थोडा लेट गेलो पण थेट गेलो. बरं आता कार्यक्रम कोणाचा? संदीप बुवांचा आणि झिमन बुवांचा आहे का नाही? मी लेट गेलो तरी सुद्धा बुवांना कळलं असेल, कोणीतरी सांगितलं असेल चोरून सचिन बुवा आले. बरं आता तुमच्या जोडीला शाहीर आहे, त्यांना काय 2-3 शिव्या द्यायच्या आहेत पटवून त्या द्या ना तुम्ही. तर बरं मी नसताना माझ्या पाठीकडनं काही माझी निंदा केली असती तरी जमली असती. बरं मी असताना आणि मी ते ऐकून घेऊ. शायरांच्या ओठातले शब्द मित्रांनो, मी शायराला बोलतो, वर्मावर बोलतो, यांना पण मी बोललेलो आहे बऱ्याच वेळा. मी यांना लंगडा परवा काल त्यांनी पण गायला संदीप बुवाने आमचे लंगडाच म्हटले. आता किती वेळा बोलायचं, मिरेलला काय मारायचे आणखी. मग म्हटलं होतं आज मी बोलायचंच नाही, बुवाला लंगडा बोलणारच. मी चांगली प्रेमाचे गळून आणली होती, पण शाहिरांनी बोलता बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले. पण माझा पक्का लक्ष होता. जरी राजादास साऊंड तुम्ही खूप सुंदर लावलाय, आवाज येतो ना सगळ्यांना मागे, माझे शब्द काढतायत ना, महत्वाचं ते आहे. चाली मरू द्या माझे शब्द महत्वाचे, ते तो पोचतायत तुमच्यापर्यंत, एवढं महत्वाचं आहे मला. हा चाली आता पोरगा, मी मला बऱ्याच वेळा सांगितलं, माझा पोरगा म्हणतो पापानं गणपती आणला. चालीला महत्व नाही. शब्द तुमच्या हृदयापर्यंत, तुमच्या कानापर्यंत, तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले पाहिजे, एवढी माझी अपेक्षा. आणि वन एक विषय करायला आहे म्हणून गवळण बदलले मुद्दाम. गवळण ऐकाल म्हणजे बसाल तर हसाल, जाल तर फसाल, गोंधळ कराल तर तुमचा टाइमपास होणार आहे. माझा काय नाही, आम्हाला नवरी मरो नवरा मरो दक्षिणा तेवढीच. म्हणून सांगतो मित्रांनो, केवळ 2 मिनिटं जाऊ दे या ठिकाणी. आजचा हा कार्यक्रम दरम्यान आजच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर असतील आणि हा आपला कोकणातील रसिक वर्ग थोडंसं घरी निघत होतो. आणि सगळ्यांना धन्यवाद. वाढदिवस आहे म्हणजे काय माहिती आहे ना, आज सेंचुरी सचिनच लावला म्हणून गवळण म्हणायचं आहे. तर बुवा बोलता बोलून गेले. बरं असो, काय संदीपला बोलले, मलाही बोलले, तिथपर्यंत सगळं ठीक. त्याच्या हां बघा म्हणून नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी एक शब्द वापरला आहे. आता माझं बघा, मी कधीही प्रतिस्पर्धी शाहिराला मी बोलतो, जरूर बोलतो, पण त्यांच्या कधी गुरुवर्यावर, त्यांच्या घराण्यावर कधीच बोललो नाही, कधीच बोलत नाही, चुकून सुद्धा. मी एकदा फक्त सनस बुवांची माझी बारी झाली होती, त्यावेळेस सनस बुवांनी असाच विषय, जसा बुवांनी काल मारला एक शब्द, असा एक मारला, त्यामुळे मी बोललो. पण त्यानंतर एक प्रेक्षकांमधून एक माणूस तुमच्यासारखा झाला. बुवा म्हटले घराण्याबद्दल नका बोलत जाऊ, आणि तिथपासून शपथ घेतली मी प्रतिस्पर्धी शाहिराच्या गुरुवर्यांना दिवसच नाही, बोलत नाही, परस्पर अगदी इनडायरेक्टली बोलत असेल पण डायरेक्टली कधीच नाही, घराण्यावर पण बोलत नाही. बुवाने एक शब्द काल वापरली, तुम्ही सदा तुमची लालच करता, हा त्यांचा कालचा शब्द आहे. माझ्या घराण्याचं नाव आहे सदाला. तर त्याने एक शब्द वापरलाय काल, कोणाचं लक्ष असेल नसेल मला माहिती नाही, पण आपला बरोबर लक्ष असतो, आपला बरोबर लक्ष असतो. 12 वर्षांनी मला विचारा, तर हमारा काटा सला पाणी बिणी मागे. मग आज मी गवळण बदलली, तिथंच लिहिली, तिथंच पोरांना सांगितली, सगळे बसले होते, त्यांना सांगितलं तुम्हाला गवळण कुठे ही दे, आणि 30 गवळण आणली अशी होती, 30 गवळण दे.
म्हणायचं आहे काय बघा, मी बुवाना कधीच नाही बोललेलो, पण आज मी देणार त्यांना. म्हणायचं आहे काय, आणि जरी लोकांना नाही कळलं तरी बुवाला पक्का कळणार. सचिन बुवा वर्मा बोट परत ठेवला. हो, बुवाना कळणार. म्हणायचं आहे काय, म्हणायचं काय बघायला खाली शाळेत लावा थोडासा. यशोदा कनंद लाला ब्रिज काढला. ऐकले सा बरोबर काय, परत परत चाली चाली काय ऐकत राहा. मला म्हणायचं काय, खेळायला झिम्मा होळी. झिम्मन, हो मिस्टर झिम्मन, तुमचा चम्मन, तुम्ही करा नम्मन. तुम्हाला हे शक्ती तुला नाही जमत. मला इथे पाहिजे दातीचे तुका म्हणे, इथे पाहिजे दातीचे यांना गमळायचे का नाही. आग्रहावर बोलतोय. ओ झिम्मन म्हणालोय, झिम्मन काय म्हणाले, ओ म्हणाले, ओ हा ओ म्हणायला लावू नका, दुसरी बारी काय. म्हणून सांगतोय तुम्हाला, तुम्ही वापरलेलं वाक्य आहे म्हणून आज बोलणार आहे तुम्हाला. ऐका, काळजावर घाव तुमच्या आहे, जगाला नाही कळू द्या. कारण सगळी लोक आज बरीचशी मित्रमंडळी, गणेश बने माझे मित्र आहेत, बरेचसे मित्र, बऱ्याच जणांचे नाव नाही घेत. सोलोमन हनुमपा ख्रिश्चन समाजातले माझे मित्र आहेत. त्यांना हे शब्द तुला नाही कळत, पण आज आवडीने आले बघायला. त्यांना त्या लोकांना माहिती नाही की सचिन बुवा काय वर्मा बोट ठेवलाय, पण बुवाला नेमका कळणार आहे काय म्हणतो. ऐका, हा पाणी नको आता, पाणी पाणी कशाला टाका, पाणी बुवा टाकून आलेलं आहे येताना. म्हणून ऐका, मग खेळायला झिम्मा होळी, गोपाळांची जमली टोळी. खेळायला झिम्मा होळी, ओ गोपाळांची जमली टोळी. त्यात तुझा हा वनमाळी दिसे चांगला. सचिन बुवाची गवळण आहे, लेखणी बघा. वा उसली पैरी नाही आणलेले सांगतोय. माझे कवी वर्ग चांगले, तुम्हाला सांगितलं 5वी पास आहे. चांगली मला चांगली गाणी देतात, पण मला पण काहीतरी सुचतो मध्ये मध्ये. असे तुम्ही जेव्हा बोलता ना, काल तुम्ही बोलल्यावर हा विषय सुचवला त्या दिवशी, कालच्या तुमच्या थिएटरमध्येच, त्या हॉलमध्येच तुमच्या. यांना बुवाला गवळण ही देणार, पोरांना पण सांगितलं, तीच गवळण आणली. खेळायला झिम्मा होळी, गोपाळांची जमली टोळी. त्यात तुझा हा वनमाळी दिसे चांगला. हो बघायला गर्दी झाली, बघायला गर्दी झाली. साऱ्यांनीच गंमत केली, ऐतिहान भाजली पोळी. करून टिंगला, करून टिंगला शब्द आहे का, शब्द जमायचं नाही, तुमचं काम नाही मला माहिती. तुम्ही मला कट द्या, कट जमला. खेळायला झिम्मा होळी, गोपाळांची जमली टोळी. त्यात तुझा हा वनमाळी ओ दिसे चांगला. ओ बघायला गर्दी झाली, साऱ्यांनीच गंमत केली, पण ऐतिहान भाजली पोळी. करून टिंगला, करून टिंगला, टिंगला टिंगला. मग बाबू रंगला तुझा, तो बाबू रंगला. गवळणी म्हणतात यशोदेला, नंदाला. होळीचा सण चालू आहे, रंगपंचमीचा सण चालू आहे, आणि हा कृष्ण सप्तरंगात न्हाऊन निघालाय. बुवा शाण्याला शब्दाचा मार, येड्याला कोकल बापून मारा, काय फरक नाही. वर्मी गावाय तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. म्हणायचं आहे काय, चल खेळायला झिम्मा होळी, गोपाळांची जमली टोळी. त्यात तुझा हा वनमाळी दिसे चांगला. हो बघायला गर्दी झाली, साऱ्यांनीच गंमत केली, ऐतिहान भाजली पोळी. करून टिंगला, बाबू रंगला तुझा हा, बाबू रंगला, बाबू रंगला तुझा हा, बाबू रंगला.
365 दिवस तुम्हाला नाही सहन होणार असा वार तुमच्यावर आहे. शाळेला शब्दाचं आम्हाला सांगितलंय. मी काय बोललोय? तुम्ही टिंगल फिरवलेत काल माझी, मला उडवायची नाही. शब्दाची मर्यादा राखून सप्तरंगामध्ये कृष्ण धावून निघालाय. रंगपंचमीचा सण चालू म्हणतोय. रंगपंचमीचा सण आनंदाने मन, खेळावया पोर पोरी आपले सारे जण. उधळीत होते रंग, रंगात झाले रंग, रंगाने भिजवले अंग. जीवन चिंतला गंमत केली, ऐकी आम्ही भाजली पोळी करून टिंगला. बाबू रंगला तुझा, बाबू रंगला, बाबू रंगला तुझा, बाबू रंगला. सांगा या नंदा घरी समून सगळ्या गेल्या पोरी, उघड केली याची चोरी. तेव्हा चिंबला हो बघायला गर्दी झाली, साऱ्यांनीच गंमत केली, ऐटी आन भाजली पोळी करून टिंगला. बाबू रंगला यशोदे या सप्तरंगात तुझा बाबू रंगला. गोड काय ज्यांना कळलं असेल त्यांना कळलं असेल 100% निषेध नाही. बुवाना निश्चितपणे लागलाय टोला चांगलाच ते सांगतील आल्यावर आणि त्यांचे शब्द मी ऐकले आणि म्हणून शायरांना मी अनेक वेळा कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे, नवीन नाही. यूट्यूबला बऱ्याच ठिकाणी माझे कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून आहेत. तुम्ही नाव सांगा. प्रतीक पेडणेकर. प्रतीक दादा देर आहे दुरुस्त आहे. दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक बघा. मित्रांनो मी सांगितलं घड्याळा अर्धा तास किती झाले? झालं 52 तास नाही ना 5 मिनिटं. दादांनी बक्षीस दिलं 200 रुपयांचं. घेतोय जरा त्यांची फरमाईश तर ऐका. त्यांनी फरमाईश दिलेली आहे. मित्रांनो अशी बरीच गाणी आहेत, मी म्हणून मुद्दाम सांगतोय. म्हणून मी ते नवीन नवीन मला लोकांना द्यायचा प्रयत्न असतो, ते करत असतो. जेवढं पटेल तेवढं जेवढं येईल तेवढं आपलं काम धंदा सापड. म्हणायचं काय दादांनी फरमाईश केले. आठवणीने जरा वर आठवणीने तुझ्या
2-4 शिवाय द्यायच्या बोला देईल पण तू असं काही बोलणार नाही, काळजी नाही करायची. माठवणीने तुझ्या मुकुंदाला इच्छा मनी जागावी, आठवणीने तुझ्या मुकुंदाला इच्छा मनी जागावी, या पर्णकुटीला माझ्याही पावले तुझी लागावी, मोहना भेट द्यावी एकदा भेट व्हावी. आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी, आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी, या पर्णकुटीला माझ्या पावले तुझी लागावी, मोहना भेट द्यावी एकदा भेट व्हावी, एकदा भेट द्यावी. लेखी विषय शाहिरांना मी दिलेला त्यांचे माझे संगीत कार्यक्रम होत आहे त्यांच्याही संख्यात जाऊ त्यांच्याच, कारण आपल्याला कसं म्हणजे आपल्याला दुश्मनाला घरात जाऊन करायला मजा वाटते. चांगले वारे केले त्यांच्याकडं राजापुरात जाऊ त्या त्यांच्या एरियामध्ये त्यांना मी 3 उत्तरं त्यांच्या प्रश्नाची दिली तरी पण गोवा नाहीच म्हटलं. ठीक आहे, मी म्हटलं मी अभ्यास करतो आहे ना, अर्धवट अभ्यास अर्धवट ज्ञान हे कसं अधोगतीचं लक्षण आहे. मग मी अभ्यास करीन म्हटलं आणि मी त्यांना 3 उत्तरं मी दिलं झालं सांगतील त्यांचा प्रश्न माझा विषय. मी या ठिकाणी कोकणातल्या अनेक कलाकारांकडे माझा विषय आहे. मी शाहिरांना विचारलंय एकाच नव्हे सगळ्यांना माझा तोच एकच विषय होता. आमच्याकडे पद्धत आहे की जोपर्यंत विषय फुटत नाही तोपर्यंत बदलायचा नाही. तर मी मुलांना विचारलंय, काही लोकांचा पाठ झाला असेल माझ्या मागला बोला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, गीता भागवत चाळत चाळत म्हणजे वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचलो. उपनिषदांच्या गावी पोचल्यावर त्या ठिकाणी मी एक फूल पाहिलं, त्या फुलाला 3 पाकळ्या, त्या 3 पाकळ्यांची नावं काय असं शहरांनी विसरले. बऱ्याच जणांचा विषय आहे समजलं तर बघा. माझा विषय मी लिहिलाय लेखी, फक्त एक मोकळा देतो आणि बारीकसा पोते म्हणायचं आहे. पुढं अरे वा वा, शाहीर अमोल दैत्य. शाहीर तुम्हाला मानाचा मुजरा शाहीर अमोल दैत्य यांच्या माध्यमातून बक्षीस आहे. लाईव्ह कार्यक्रम बघतायत, हे लाईव्हनेच आमचं नुकसान केलं आहे. चला असं 100 रुपये आले. शाहीर अमोल दैत्य भारी बघतायत, त्यांचे शिष्य श्रीनाथ राऊत साहेब तुम्हाला मानाचा मुजरा बक्षीस तुमचं मिळालंय. हॅलो, आम्ही श्री सिद्धिविनायक कलामंच दिवा यांच्या वतीने शाहीर श्री सचिनजी कदम यांचा छोटासा सत्कार करतो आहोत. आणि गोवांचा वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. भारी झाल्यावर पार्टी आहे, थांबा. भारी झाल्यानंतर पार्टी आहे.
विनायक दादा भारी झालं तुम्हाला पार्टी आहे हा थांबा म्हणजे दुसरी भारी झाल्यावर सगळ्यांना नाही तर इथं हा चला असो ऐका नाही ओके ओके तर काय नाही. मीच शायरांना विषय दिला लेखी आणि मी तो मधामध्ये गात असतो असं वेगळा विषय आणला होता नको लई बोला पहिल्या बारीतच त्रास नाही करत नाही कालच्या जागरण एक तर आहे बोलचा लई त्याला पहिल्या बारीतच नको त्रास बघा आवाज करता अजून भाषा बघा म्हणून युट्यूबवालं आमिर लावून बसलं हे ऐकवत आहे ना मला सचिन भाऊ कसा बोलतात बघ आणि तुम्ही आल्यावर कसं बोलतात ता बघा मला त्यांना सांगत जा तुम्ही म्हणून बघा म्हणायचं काय या ठिकाणी बरीचशी नावं मित्रांनो राहून गेले भारी संपत आलेली आहे या ठिकाणी काशीनाथ दादा बोरुले मी बऱ्याच आमच्या कलाकारांची पण नावं कोणाची मुद्दाम नाही घेतली काशीनाथ दादा या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करतायत दिसतायत व्हायचं असं टकलाचा मागतोय नाही तो फ्लॅश पडतोय ना इकडं सगळं सॉरी तुम्हाला मनाचा मुजरा म्हणायचा आहे काय म्हणायचं आहे काय शायरांना मी एक विषय दिलाय म्हणायचं आहे काय बघा लागाय 4 वाजता चार लगे वर आईच 4 लगे हाँ जिंदगी इम्तिहान लेती है ओ बुआ सामना 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 खेलूया सामना सामना आज खेळूया सामना खऱ्या तिचा आपण हवा जातीचा खऱ्या तिचा हवा जातीचा अवयना कपड्याचे नाही कामना सामना खेळूया सामना सामना खेळूया सामना खेळूया सामना हो खऱ्या तिचा आवाजातीचा खऱ्या तिचा आवाजातीचा येण्या कपड्याची नाही कामना फुल एक पाहिले मी निरगुण गाव 3 पाकळ्या होत्याला सांगा त्यांची नाव आता एवढा नाही गात बसत सगळं लिहिलंय मी जो प्रश्न मांडलाय तसंच लिहिलंय म्हणून पहिल्या फेरीला बुवांना शुभेच्छा देतो पहिल्या फेरीत काय काय बोलतात ते बघता दुसरी फेरी बघून जावा एवढी सर्वांना विनंती करतो बुवांना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो पहिली फेरी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र